तथास्तु. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्रीमंत लोकांबद्दल असलेला गैरसमज आपल्याला श्रीमंत होण्यापासून कसा रोखतो. खरं तर माणूस त्याच्या तत्वांशी, विचारांशी, व्हॅल्यूजशी अगदी घट्ट जोडलेला असेल ना, तर तो कितीही उंच भराऱ्या घेऊ दे, त्याचं पाऊल कधीही डगमगणार नाही. तो कायम ग्राउंडेडच राहतो. याच नोटवर आता आपण दुसऱ्या टिपकडे वळूया. ते म्हणजे तुमचं पैशासोबत असलेलं नातं. हो, हे खूप मॅटर करतं. हे बिलियन्स ट्रिलियन्स मध्ये कमावणाऱ्या माणसांच्या तोंडून ही वाक्य ऐकले का? पैसा म्हणजे हाताचा मळ, तो काय आज आहे उद्या नाही. पैशाने सगळी सुख विकत घेता येत नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. आणि कधी तर राग आल्यानंतर अरे माझे घेतलेले पैसे टाक, अरे तुझे पैसे तुझ्या तोंडावर फेकून मारतो. ही वाक्य ऐकले? ज्या पैशाला आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतो, जिच्यासाठी सगळ्या जगाची उलाढाल सुरू आहे, जी साक्षात समुद्राची कन्या आणि विश्व चालवणाऱ्या नारायणाची पत्नी आहे, तिच्याबद्दल तुम्ही असं कसं म्हणू शकता? आणि तुम्हाला वाटतं ही सगळी वाक्य ऐकल्यानंतर, इतका डिसरिस्पेक्ट झाल्यानंतर ती तुमच्याकडे राहील? तुमच्याबद्दल कोणी हे असं बोललेलं तुम्ही सहन कराल? तुम्ही त्या माणसाबरोबर पुन्हा तुमचं नातं पूर्ववत कराल? नाही ना? बरं, तुम्ही हे पण म्हणता की पैसे काय आज आहेत उद्या नाहीत. मग का नाही तुम्ही आज कमावलेल्या पैशाला उद्या 10 वाटा फुटून ते पैसे निघून जाणार? त्यामुळे ही जी काही तोंडातली वाक्य आहेत ना, ती सगळ्यात आधी बदलायला शिका. ज्या डिक्शनरीत तुमच्या ही वाक्य लिहिल्या ना, ती डिक्शनरी पहिली कुठेतरी नेऊन टाका आणि त्या लक्ष्मीला रिस्पेक्टने तुमच्या आयुष्यामध्ये स्थान देऊन बघा. ही एक एनर्जी तुम्ही पैशा संदर्भातली बदललीत ना, तर अनेक वाटा तुमच्याकडे पैसे येण्याच्या नक्की निर्माण होतील, याची खात्री मी तुम्हाला देते. स्टे ट्यून फॉर द व्हिडिओ नंबर 3. ग्रॅटिट्यूड.